नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आनंदी जीवन या यूट्यूब चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत एक पवित्र, पारंपरिक आणि निसर्गाशी नातं सांगणारा एक सण, तो म्हणजे नागपंचमी. तर श्रावण महिना हा आता 24 जुलैपासून सुरू होत आहे. श्रावण महिन्यामध्ये खूप सारे सण असतात. तर त्याच्या श्रावण महिन्यात कोणते सण कोणत्या तारखेला आणि कोणत्या वारी येतात याच्यावरती मी व्हिडिओ केलेला आहे. तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो जरूर पहा. म्हणजे तुम्हाला कॅलेंडर पाहायची गरज लागणार नाही, की कोणता सण, कोणत्या वारी आणि कोणत्या तारखेला आलाय ते. आणि सोमवार पण त्याच्यात सांगितलेलं आहे मी, की सोमवार कोणता, कधी आहे आणि शिवमूठ कुठली आहे हे पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हे पाहिलं आपण श्रावण सोमवार कधी आहे ते आणि श्रावण महिना कधी चालू होतो ते. तर आता नागपंचमी कधी आहे, 2025ची नागपंचमी जी आहे ती आहे 29 जुलैला, वार मंगळवार या दिवशी नागपंचमी आहे. म्हणजे आदल्या सोमवार, श्रावण सोमवार आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी 29 जुलैला नागपंचमी ही असणार आहे. तर सर्वांनी हे लक्षात ठेवा. आणि हो, तुम्ही जर आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच पारंपरिक व्हिडिओ घेऊन येत असते. आणि त्याच्यासोबतच बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. तर आता आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर नागपंचमी म्हणजे काय? श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला हा सण साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांना दूध, हार, फुले, लाह्या ह्या अर्पण केल्या जातात. पण मग हे सर्व तर करतो आपण. ही परंपरा आहे पहिल्यापासून आपली. पण मग का करतो? याच्या मागचं काय कारण आहे? आपण ही पूजा का करतो? तर हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मध्ये स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. आता पुराणातील संदर्भ आहे, की हिंदू धर्मामध्ये सापाला, विशेषतः नागाला फारच पवित्र मानले गेले. कारण शंकराच्या गळ्यामध्ये, म्हणजे आपले महादेव, शिवजी महादेव आहेत, तर त्यांच्या गळ्यामध्ये वासुकी नाग शोभतो. म्हणजे आणि श्री विष्णू शेष नागावर विसावलेले असतात. आणि भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीला शुद्ध केलं होतं. आणि मनू आणि सप्तर्षीच्या कहाणीत देखील नागांनी मोठं योगदान दिलेलं आहे. तर या सगळ्यामुळे नाग ही फक्त एक सजीव प्रजाती नाही, तर शक्तिशाली आणि पूजनीय देवता म्हणून आपण त्यांची पूजा करतो. तर मग याची एक कथा पण आहे नागपंचमीची, तर ती मी कथा सांगते. तर एक काळ होता, म्हणजे खूप वर्षापूर्वी. तर तेव्हा एक शेतकऱ्याच्या मुलाने काय केलं होतं, की नागाच्या पिल्लाला वर नांगर चालवला आणि ते त्या नागिनीला, म्हणजे रागवून, ती नागिनीला खूप राग आला त्या गोष्टीचा. तर मग ती नागिनीनं काय केलं, त्याच्या घरामध्ये गेली आणि सगळ्यांना डंक मारून संपवलं. म्हणजे सगळ्यांना तिनं डंक मारला. मग त्यावेळेस त्या शेतकऱ्याची एक मुलगी जी होती, तर ती मुलगी वाचली. तर मग तिने काय केलं, तर त्या नागिनीला प्रार्थना केली, तिची क्षमा मागितली आणि तिला दूध, लाह्या, फुले, हार वगैरे हे सगळं अर्पण केलं. आणि त्या दिवशी नागिनीने तिच्या भावनांचा म्हणजे मान देऊन तिला माफ करून, तेव्हा तिला ते हे केलं, माफ वगैरे केलं. तेव्हापासून श्रावण पंचमीला नागपंचमी म्हणून साजरी केली जाते, असं मानलं जातं. तर मग पूजेची पद्धत कशी असते, तर ते एक फोटो पण भेटतो नागदेवतेचा, त्याच्यावरती चित्र वगैरे असतं किंवा मूर्ती, किंवा आपण भिंतीवरती पण रेखाटू शकतो. भिंतीवर पूर्वी तर भिंतीवरच काढलं जायचं, फोटो वगैरे भेटायचे नाहीत. आणि पूर्वी भिंती पण कशा आपल्या मातीच्या वगैरे होत्या, त्याच्यामुळे ते इझिली निघायचं, त्याच्यावरती काढता पण यायचं. तर त्याच्यावरती फोटो किंवा ते भिंतीवर आपण काढू शकतो. त्यावर दूध, लाह्या, दुर्वा, फुले, हळदी-कुंकू हे अर्पण केलं जातं. आणि काही ठिकाणी वारुळाला पण जातात. म्हणजे आमच्याकडे तर 2 दिवस जातात. आदल्या दिवशी, ज्या दिवशी आपण जो नागदेवतेचा उपवास, म्हणजे भावाचा उपवास वगैरे म्हणतो ना, तर त्या दिवशी पण वारुळाला जातात. काही ठिकाणी फक्त एकच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी नागपंचमी आहे त्या दिवशी वारुळाला जातात. तर ते आपण वारुळाच्या तिथं जाऊन पण पूजा करायची आहे. तर निसर्गाशी जोडलेली शिकवण. मग आता हे सापाची काय आहे?
तर साप फक्त विषारी प्राणी नाही, तर तो शेतकऱ्यासाठी खूप उपयुक्त आहे. कारण की काय होतं, जेव्हा शेतात खूप सारे उंदीर वगैरे हे असे होतात, तर हे पिकांना वगैरे खातात आणि जमिनीला खूप मोठे-मोठे बिळं पाडतात. तर मग ते साप जे आहे, तर ते उंदरांना, ते बेडूक वगैरे यांना खातो. मग ते पर्यावरणाचं संतुलन वगैरे त्यामुळे आपलं व्यवस्थित राहतं. त्यामुळे साप हा निसर्गाशी जोडलेला आहे. आणि जर आपण सापाला मारलं, तर नैसर्गिक साखळीचं संतुलन जे आहे ते पूर्ण बिघडून जाईल आणि आपलं म्हणूनच आपली पूर्वजांनी ही परंपरा दिली आहे, ते सापाचं रक्षण करा. त्यांना देव मानून त्यांची पूजा अर्चा करा. मग आजच्या युगात नागपंचमीचा अर्थ काय आहे? तर आपलं हे आत्ताच्या पिढीला कसं सांगितलं पाहिजे? तर आजच्या विज्ञान युगात नागपंचमीला आपल्या म्हणजे आपण त्यांना आठवण करून देतो, की श्रद्धा आणि विज्ञान यांचा सुंदर संगम आपल्याला निसर्गाशी जोडतो. सण साजरं करणं हे फक्त पूजा नव्हे, तर सामाजिक आणि नैसर्गिक जबाबदारी आहे. तर मग म्हणूनच हा सण जो आहे तो संस्कृतीचा आरसा आहे. तर आपले जे प्रत्येक सणाबाबतीत आपण म्हणजे आपल्या लहान मुलं असतील किंवा काय, तर त्यांना ह्या सर्व गोष्टी आपण त्यांना सांगितल्या पाहिजेत. तर नागपंचमीचा सण आपल्याला प्रेम, समजूत आणि निसर्गाशी नातं सांगतो. आणि पूर्वी कसं असायचं, नागपंचमी आली की ज्या म्हणजे मुली असतात सासरी गेलेल्या नांदायला वगैरे, तर त्यांना घेऊन यायचे सणासाठी वगैरे. तेवढंच 2 दिवस, 4 दिवस आराम असावा असं. हे हे पण पूर्वी गावी चालायचं. तर मग चला ह्या वर्षी आपण नागदेवतेला वंदन करूया आणि पर्यावरणाचं, निसर्गाचं रक्षण करूया. मग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या आनंदी जीवन या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एक पारंपरिक आणि संस्कारांनी भरलेल्या व्हिडिओसह. जय नागदेवता.